आणखी एक मोठी बातमी आहे। बेस्ट पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। बेस्ट पतसंस्थेचा पैसा हा चैन आणि हाऊस मौजेसाठी उडवला गेलाय। तर 6 कोटींचे बंगले 24 कोटींना वाढीव दराने घेतले गेले। उमेश सारंग आणि सुहास सामंत यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय। त्यामुळे सर्व संचालकांची चौकशी करा अशी मागणी प्रसाद लाड यांची। बेस्ट पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला असून बेस्ट पतसंस्थेचा पैसा हा चैन आणि हाऊस मौजेसाठी उडवला गेला। 6 कोटींचे बंगले हे 24 कोटींना वाढीव दराने घेतले गेले। यामध्ये प्रसाद लाड यांनी उमेश सारंग आणि सुहास सामंत यांचं नाव घेऊन त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप केले। त्यामुळे या सर्व संचालकांची चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे। बेस्टच्या पतसंस्थेमध्ये घोटाळ्याचा आरोप प्रसाद लाड यांचा आणि या पतसंस्थेचा पैसा हा चैनीसाठी किंवा हाऊस मौजेसाठी उडवल्याचा आरोप आहे। तर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात। सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला। खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। आणि उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे।